डिअर टीचर्स, लिटल लीडर्स ऑफ स्वराज्य हा विशेष 5 दिवसांचा प्रोजेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनमूल्यांवर आधारित आहे. 3 ते 5 वर्षाच्या लहान मुलांसाठी सोप्या वयोगटाला अनुरूप आणि कृतींमधून आपण हा आठवडा इन्क्वायरी बेस्ड प्रोजेक्ट करणार आहोत. इतिहास म्हणून नाही तर व्यक्तिमत्व घडवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून. ह्या प्रोजेक्टमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या जीवनातल्या प्रसंगांच्या माध्यमातून मुलांना मूल्य शिक्षण किंवा व्हॅल्यू एज्युकेशन चा एक एक्सपिरियन्स करून देणार आहोत. आपण फक्त गोष्टी सांगणार नाही आहोत, तर मुलांना निरीक्षण करायला, प्रश्न विचारायला, चर्चा करायला, कृती करायला आणि चिंतन करायला भाग पाडणार आहोत. प्रत्येक दिवस इन्क्वायरी बेस्ड सायकल ह्यांनी रचलेला आहे. दर दिवशी आपण कुठली तरी एक व्हॅल्यू शिवाजी महाराजांची थीम बेस्ड जी आपण केली आहे ऑलरेडी, त्याच्यातली एक व्हॅल्यू घेऊन आपण प्रोजेक्ट करणार आहोत, जो कम्प्लिटली हँड्स ऑन असेल आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड असेल. तर बघूया पहिला दिवस आपण टायटल केला आहे ब्रेव्हरी इज विदिन मी. म्हणजे ब्रेव्हरी किंवा धैर्य, शूरता नव्हे, धैर्य हे आपल्यात असतं, जसं महाराजांमध्ये होतं. त्यांनी तर लहान वयातच ब्रेव्हरी दाखवली किंवा धैर्य दाखवलं. तर आपण शिवनेरीतल्या लहान शिवबाची तुम्ही गोष्ट सांगितलीच आहे, जे जिजाऊंनी त्यांच्यावर संस्कार केले आणि धैर्याचं महत्त्व त्यांना समजावलं. तसंच त्याच्यामध्ये आपण असं करणार आहोत मुलांबरोबर. हे महत्त्वाचं आहे की भीती वाटून किंवा जमेल की नाही ह्या फिलिंग्सनी आपण काही जेव्हा करायला घेतो ते सुद्धा एक धैर्य किंवा ब्रेव्हरीचाच भाग आहे आणि आपण ते आपल्या रोजच्या आयुष्यात आपण करत असतो. तर त्याची जाणीव मुलांना करून द्यायची आहे. हा होईल पहिला दिवस. दुसरा दिवस असणार आहे थिंक स्मार्ट, म्हणजे शहाणपणा, ॲज इन हुशारी दाखवून आणि कर्तबगारी दाखवून कसं आपण एखादी गोष्ट मिळवू शकतो. तर त्याच्यासाठी आपण गोष्ट सांगणार आहे पन्हाळगडाची. शिवाजींच्या पन्हाळगडाचा प्रसंग सांगणार आहे. त्याच्यातून मुलं हे शिकणार. आपण ती गोष्ट सांगताना मुलांना आपण हे सांगणार आहोत की कुठलीही गोष्ट करायच्या आधी त्याच्या खोलात जाऊन त्याचा विचार करून, सगळ्या अँगल्सनी विचार करून मगच ती गोष्ट करायची. तर अशा ॲक्टिव्हिटीज आहेत. तर फॉर एक्झाम्पल आपण देणार आहोत मुलांना एक मेज देणार आहोत. मेज म्हणजे एक तुम्हाला मिळेल प्रिंटआउट, त्याच्यात घोडा आहे, तो शिवाजी महाराजांपर्यंत पोचवायचा आहे आणि एकच रस्ता आहे जो पोचतो, बाकी सगळे रस्ते पोचणार नाहीत. तर त्याच्यातला तो बरोबर रस्ता शोधून काढायचा आधी आणि मग महाराजांपर्यंत न्यायचा तो घोडा. तर हे ह्या गोष्टी, ह्या ॲक्टिव्हिटीजमधनं मुलांना थिंक स्मार्ट हे त्यांच्या लक्षात येईल. दुसरं म्हणजे क्लासरूममध्ये अजून काय करता येईल, समस्या सोडवायच्या किंवा सिच्युएशन बेस्ड करायचं की असं झालं तर तुम्ही काय कराल. ह्या ॲक्टिव्हिटीजमधनं आपण हे थिंक स्मार्ट जे शिवाजी महाराजांमध्ये होतं खूप अगदी, ते आपण मुलांना त्याची ओळख करून देणार आहोत. तिसऱ्या दिवशी काय करणार आहोत, टीमवर्क. स्वराज्य हे एका माणसाचं नव्हतंच प्रयत्न. तर मावळ्यांना कसं बरोबर घेतलं, बाकीच्या साथीदारांना कसं बरोबर घेऊन महाराजांनी स्वराज्य आपल्याला मिळवून दिलं. कोणताही नेता एकटा काम करत नाही, हे त्यांना आपण ह्याच्यातनं शिकवून देणार आहोत. आता नेता म्हणजे पॉलिटिकल नव्हे तर लीडरशिप, म्हणजे मी जर काही पुढाकार घेऊन काही केलं तर ते मी एकटीने नाही करू शकत, मला बाकीचे माझे मित्र मैत्रिणी सगळे बरोबर लागणार ती गोष्ट करायला. सो ह्याच्यात आपण त्यांना दाखवणार आहोत की जसं महाराजांनी पन्हाळगडावरून निघताना किंवा मावळ्यांच्या बरोबर स्वराज्य केलं,
तसंच आपण क्लासरूममध्ये शेअरिंग करून, एकत्र करून, म्हणजे एक गोष्ट जी मला एकट्याला जमत नाही ते मी माझ्या बरोबरच्या वर्गमित्रांबरोबर करून ती मला जमेल, माझ्या ग्रुपमधल्या मुलांना एकत्र करून ती जमेल. सो अशाने टीमवर्कचे महत्त्व आपण मुलांना दाखवणार आहोत किंवा एक्सपिरियन्स करून देणार आहोत. सगळं एक्सपिरियन्शियल असणार आहे, ॲक्टिव्हिटी बेस्ड असणार आहे. चौथा दिवस प्रोटेक्शन आणि केअर. म्हणजे जेव्हा आपण कुठलीही वस्तू, कुठलीही गोष्ट आपली म्हणतो किंवा आपली कुठलीही कृती जेव्हा आपण करायला घेतो तर त्याच्या मागचा, त्याच्याबरोबर येणारी माणसं, त्याच्याबरोबर येणाऱ्या गोष्टी, ह्या सगळ्यांकडे आपल्याला लक्ष द्यायला लागतं. म्हणजे नुसती ती कृती करून मोकळं होणं हे बरोबर नाही. तर ह्याच्यासाठी पण सुंदर गेम आपल्याला मिळालेला आहे. तो गेम आपण गेम खेळणार आहोत बरोबर, आणि त्याच्यामधनं तुम्ही ते सांगणार आहात की प्रोटेक्शन आणि केअर हे माझं मला केलंच पाहिजे माझ्या गोष्टींसाठी. जसं आपण आपली गोष्ट नीट लक्षात ठेवून करतो तसं आपण जेव्हा आपण जबाबदारी घेतो तेव्हा त्या मंडळींनासुद्धा आपल्याला प्रोटेक्शन आणि केअर हे गरजेचं आहे. आणि मग शिवाजी महाराजांच्या तर भरपूर गोष्टी आहेत. कसं ते प्रजेला सगळ्यात जास्त महत्त्व द्यायचे आणि प्रजा पहिले मग बाकीचे, हे जे त्यांचं होतं. किंवा आपण किल्ला बांधला त्यांनी, त्याच्या आतमध्ये काय काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकता मुलांना. मग आला आपला 5वा दिवस, विच इज गोइंग टू बी द फिनाले, म्हणजे शेवटचा दिवस. तर त्याच्यात मुलांना असा एक्सपिरियन्स करून द्यायचा की शिवाजी महाराजांनी शिवबा म्हणून जे स्वप्न पाहिलं ते त्यांनी कसं पूर्ण केलं. म्हणजे नुसते स्वप्न बघणं बरोबर आहे की स्वप्नांसाठी जे पडेल ते काम करायला आपण पुढे गेलं पाहिजे. आता ही फार लहान मुलं आहेत, 3 ते 5 वर्षाची. त्यामुळे स्वप्न आणि त्याच्यासाठी काही करणं म्हणजे मला मोठं होऊन काय करायचं आहे हे आपण मुलांना विचारलं तर स्टँडर्ड उत्तरं येतात आजकाल. तसं नको आहे आपल्याला. तर म्हणून आपण ते ॲक्टिव्हिटी बेस्ड करणार आहोत. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे महत्त्वाचं आहे शेवटच्या दिवशी, 5व्या दिवशी. आणि तो एक्सपिरियन्स, ग्रँड सेलिब्रेशन, आणि जेव्हा आपलं स्वप्नपूर्ती होते तेव्हा आपल्याला किती आनंद होतो. आणि आपण मागे वळून आपण काय काय केलं हे मिळवण्यासाठी ते कसं आपण करतो. तर या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आहेत वर्गात, ते मुलांनी करायच्या. आणि तुम्ही ते झाली ॲक्टिव्हिटी संपली की मुलांना सांगायचं की हे किती छान केलं तुम्ही, हे स्वप्नासारखंच आहे. आणि मग ते आपण कसं काय केलं, काय काय केलं ते मिळवून घ्यायला किंवा ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करायला आपण काय काय केलं. आता आपण हे सगळं का करणार आहोत, हा उपक्रम आपला जो आहे प्रोजेक्टचा, की आपण यांनी काय अचीव करणार आहोत. तो नुसतं शिवाजी महाराजांच्या गोष्टी किंवा त्यांचे आयुष्यातले प्रसंग, त्यांचे किल्ले, त्यांचे सगळे बॅटल्स, ह्याचं आपण सांगणारच आहोत. पण ह्याच्यातनं मुलांना काय शिकवायचं आणि ते का गरजेचं आहे. कारण आजकाल काय होतं आहे की जग इतकं बदलतं आहे की नुसतं ॲकॅडेमिक्सनी होणार नाही आहे. नुसतं हिस्ट्री शिकणं किंवा इतिहास शिकणं हे नुसतं महत्त्वाचं नाही आहे किंवा हे मुलांना फार बोरिंग होतं. तर म्हणून ते आपण प्रोजेक्टच्या मार्फत आपण ते करणार आहोत की आता ब्रेव्हरी नुसत्या गोष्टी नाही सांगायच्या, ते आपण करून बघायचं. तर हा प्रोजेक्ट जो आहे तो आठवड्याभराचा, ते मुलांना अगदी हे सगळं समजून घ्यायला मदत करणार आहे. मुलांना प्रश्न विचारायला, भावना व्यक्त करायला, स्वतंत्र विचार करायला, एकत्र काम करायला, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढवायला खूप मदत करणार आहे. कारण ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ह्या 4-5 गोष्टी मुलांना करायलाच लागणार आहेत. का त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीचा तो भाग आहे. आणि ते तुम्ही काळजी घ्यायची आहे की हे 5ही गोष्टी तुम्ही प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये ह्याच्याकडे लक्ष देताय की मुलांमध्ये हे आपण रुजू करतोय की नाही ह्या प्रोजेक्टच्या द्वारे. असा हा प्रोजेक्ट आहे, पूर्ण इन्क्वायरी बेस्ड आहे. त्यामुळे हिस्ट्री आपल्याला जिवंत करायची आहे आणि ह्याच्या थ्रू आपण व्हॅल्यू एज्युकेशन मुलांपर्यंत पोचवतो आहे.
तर हे जे व्हॅल्यू एज्युकेशन जे आहे, हे व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपल्याला व्हॅल्यू नसून त्याच्या आपल्याला हॅबिट्स करायच्या आहेत, सवय करायची. म्हणजे जेंटल हँड्स, क्वायट टाईम, हे सगळं जे आहे, जे आपण करवतोय सारखं, ते इट शुड नॉट बी अ व्हॅल्यू. हे एक मुलांची सवय झाली पाहिजे की मी असंच वागणार आहे, हेच मला माहिती आहे. हे आपल्याला सगळ्या आपल्या प्रोजेक्ट्सच्या थ्रू करायचं आहे. सो ऑल द बेस्ट अँड एन्जॉय द प्रोजेक्ट. थँक्यू.